नमस्कार फॅमिली, मी रीमा पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आपल्या या जेवण विथ रीमा या चॅनलवर. तर आज एक नवीन रेसिपी आणलेली आहे तुमच्यासाठी. नेहमीप्रमाणे काहीतरी वेगळी आणि काहीतरी डिफरंट दाखवण्याचा प्रयत्न केला या रेसिपीतनं. कधी कधी का होते, आपल्याला भूक लागते खूप कडकडून अशी, तेव्हा असं वाटतं की झटपट आणि चटपटीत काहीतरी खावं. आणि अशा उन्हाळ्यामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी चटपटीत खायला मिळालं की मग अजून छान वाटतं. पण अशा वेळेला लवकर होणारी डिश काय, तर सगळ्यांच्या डोक्यात सर्वात आधी येते मॅगी. पण ह्याच मॅगीला आपण हेल्दी आणि टेस्टी कशी बनवू शकतो हेच तुम्हाला मी दाखवणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत चीज कॉर्न व्हेजिटेबल मॅगी. तर ह्या चीज कॉर्न व्हेजिटेबल मॅगीमध्ये आपण खूप साऱ्या भाज्या घालणार आहोत, तसंच आपण ह्यात चीज घालणार आहोत आणि हेल्दी असे कॉर्न घालणार आहोत. तर चला मग आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया. तर इकडे मी तुम्हाला साहित्य दाखवते. तर साहित्यामध्ये सर्वात आधी घेतलेले आहेत मॅगीचे 2 पॅकेट्स. तर हे 15 रुपयावाले मॅगीचे 2 पॅकेट्स आहेत. तर ह्या 2 पॅकेट्सची आपण मॅगी बनवणार आहोत. त्यानंतर हे कॉर्न घेतलेले आहेत. हे फक्त मी कणसातनं काढलेले आहेत. ह्याला आता आपल्याला बॉईल करायचे. तर हे कॉर्न आहेत. त्यानंतर टॉमॅटो घेतले 2. इथे बटाटा घेतलाय 1. बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर घ्या. माझ्या मुलांना बटाटा आवडतो त्यामुळे मी घेतलाय. त्यानंतर कांदा घेतलेला आहे 1 मोठ्या साईजचा. त्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि हे घेतलेलं आहे चीजचं 1 क्यूब घेतलेला आहे आपण. तर ह्या ठिकाणी माझ्या घरामध्ये ज्या भाज्या अवेलेबल होत्या, म्हणजे कॉर्न, टॉमॅटो जेवढं होतं तेवढं मी घेतलं आहे. पण तुम्ही ह्यामध्ये गाजर, शिमला मिरची, बीन्स, बेबी कॉर्न, तुमच्याकडे ज्या ज्या व्हेजिटेबल अवेलेबल असतील त्या सर्व घेऊ शकता. तर ह्याच्या कृतीकडे आपण वळूया. मग मी तुम्हाला सांगणार आहे आपण ही चीज व्हेजिटेबल कॉर्न मॅगी कशी बनवायची. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी आपण हे कॉर्न जे आहेत ते बॉईल करून घेणार आहोत. कॉर्न बॉईल एका बाजूला करणार आहोत, दुसऱ्या बाजूला आपण मॅगी शिजवून घेणार आहोत. तर चला पटापट कॉर्न बॉईल करायला ठेवूया. दुसऱ्या बाजूला मी पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी जे आहे ते आपण ह्या पॅनमध्ये टाकणार आहे आणि ह्याच्यामध्ये आपण ही मॅगी शिजवून घेणार आहे. तर मी मॅगीचं पॅकेट ओपन केलं आणि त्याच्यामधल्या मॅगी काढलेली. आपल्याला अशी जास्त चुरा करायचा नाही मॅगीचा, जवळपास थोडीशी लांबलचक शिजून होईल आणि जास्त लांब पण नाही होणार. अशा प्रकारे आपल्याला ही मॅगीचे तुकडे करून ह्या पॅनमध्ये टाकायचे. शिजल्यानंतर ही आपोआपच अशी वेगळी वेगळी होते. तुम्ही ह्याच्या आधी पण मॅगी बनवली असेल, पण ह्याच मॅगीमध्ये थोडासा ट्विस्ट आणायचा आणि ह्याला हेल्दी आणि टेस्टी बनवायचं, जेणेकरून मॅगी खाऊन मुलं तर खुश होतील आणि मुलांच्या पोटात आपल्या हेल्दी भाज्या गेल्या म्हणून आपणही खुश होऊ. तर अशा प्रकारे मी दोन्ही मॅगीचे पॅकेट ओपन केले आणि ते दोन्ही पॅकेट मी ह्याच्यामध्ये ट्रान्सफर केले. ह्या पॅकेटमध्ये जो मसाला येतो तो मसाला बाजूला काढून घेतला. नंतर आपण फोडणीमध्ये तो मसाल्याचा वापर करणार आहोत आणि अशा प्रकारे ही मॅगी ओपन करून पॅनमध्ये सगळ्या बाजूला पसरवून घेतली. शिजल्यानंतर ती बरोबर एकत्र होते. मॅगीला पुरेसं पाणी घालायचं आणि मॅगी अशी व्यवस्थित शिजवून घ्यायची. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा, कारण मी जेव्हा ही रेसिपी ट्राय केली तर माझ्या मुलांना खूप आवडली आणि तुमच्या मुलांना पण जर बटाटा आवडत असेल तर नक्की ह्याच्यात बटाटा घाला. ही मॅगी झाल्यावर जेव्हा मी ही टेस्ट केली ना, ह्याच्यात बटाटा खूप छान लागत होता. हे जे कॉर्न आपण शिजायला ठेवले त्यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे कॉर्नला खूप छान चव येते. हे शिजेपर्यंत आपण आपले कांदा, टोमॅटो जे आहेत त्या भाज्या कट करून घेऊया. तुम्ही जर ह्यामध्ये आणखी कुठल्या भाज्या ॲड करणार असाल तर त्या सुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत बारीक मध्ये, म्हणजे बारीक आपल्याला कट करायच्या आहेत. तर मी सर्वात आधी हा कांदा कापून घेते. तर मी इथे कांदा, टोमॅटो आणि बटाटा बारीक कापून घेतला आहे. बटाटा जास्त बारीक नाही कापायचा आहे, जरा मीडियम साईजमध्ये कापला तरी तो मस्त होतो फ्राय केल्यानंतर. आणि मिरच्यांना फक्त स्लिट करून घ्यायचं आहे. तर इथे भाज्या कापेपर्यंत तुम्हाला एक गोष्ट सांगते, सध्या माझ्या चॅनलवर व्ह्यूज डाऊन झाले.
तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर त्यामुळे ना मला तुम्ही सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओना लाईक करत जावा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना शेअर करत जावा, जेणेकरून तुमच्या सपोर्टमुळे जे माझे चॅनल आता ज्याचे व्ह्यूज थांबलेले आहेत त्याचे व्ह्यूज परत ग्रो व्हायला सुरुवात होईल. तर इकडे बघू शकता तुम्ही आपली मॅगी शिजून रेडी झालेली आहे. बघू शकता शिजल्यानंतर किती मस्त अशी मोकळी मोकळी होते. तर अशा प्रकारे पाणी थोडंसं एक्स्ट्राच ठेवायचं. मॅगीमध्ये असलेलं एक्स्ट्रा पाण्याला पण खूप छान चव लागते. एका बाजूला आपले कॉर्न पण शिजून रेडी झालेले आहेत आणि म्हणजे आपली मॅगी आणि कॉर्न शिजेपर्यंत आपल्या इथे सगळ्या भाज्या, कांदा, टोमॅटो हे कट करून होतं. तर कामावर पण मी असंच करते, एका बाजूला शिजायला ठेवून देते आणि दुसऱ्या बाजूला कटिंग चॉपिंगची कामं करून घेते, पीठ मळून ठेवते. म्हणजे काय होतं ना, गॅसचं काम गॅस करत राहतो आणि आपले हात चालूच राहतात. त्यामुळे अशा ट्रिकनी जर आपण किचनमध्ये काम केलं ना तर स्वयंपाक करायला वेळ लागत नाही आणि आपल्याला कंटाळा पण येत नाही. तर तुम्हाला तर माहितीच आहे ना की मी स्वयंपाकाची कामं करते. सध्या स्वयंपाकाच्या कामाच्या माझ्या डेली व्लॉगला व्ह्यूज येत नाही आहेत, म्हणून मी तुम्हाला रेसिपी शेअर करायला सुरुवात केली. तसं पण मला खूप कमेंट येत होते, रीमा तू रेसिपी शेअर करत जा, तू खूप छान छान टेस्टी डिशेस बनवते, त्या पण आमच्याबरोबर शेअर करत जा. त्यामुळे मी घरी हे व्हिडिओ बनवते आणि घरी रोज तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करत असते. तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगत जावा, कारण तुम्ही जेव्हा कमेंट करताना प्रत्येकाचं कमेंट मी वाचते आणि वाचून खूप छान वाटतं आणि नवीन एनर्जी येते व्हिडिओ बनवण्यासाठी. मॅगीचं पाणी आहे हे तुम्ही काढून टाकू शकता, पण आमच्या घरात अशी थोडीशी सुटसुटीत ओलसर मॅगी आवडते, म्हणून मग मी ही अशी बनवते. मॅगी शिजून तयार आहे, तुम्ही बघू शकता. ही मॅगी जी आहे ती मी ट्रान्सफर करून घेते आणि आता आपण हे गॅसवर ठेवूया पॅन. इथे आपले कॉर्न पण शिजून झाले, त्याचं पाणी आपण काढून टाकूया. ते कॉर्न आपले बॉईल झालेले आहेत. आता हे एका बाजूला ठेवूया आणि पटकन पॅन मध्ये तेल टाकूया. तुम्ही तेलच्या ऐवजी बटर पण टाकू शकता. तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटर टाका ह्याच्यामध्ये. आता हे तेल तापलेलं आहे, आपण लगेचच ह्याच्यामध्ये ह्या हिरव्या मिरच्या टाकूया. तुम्हाला तिखट जेवढं आवडतं तेवढ्याच हिरव्या मिरच्या टाका तुम्ही. त्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे, म्हणजे या तेलात चांगले फ्राय करून घ्यायचे. आणि ह्या तेलामध्ये जेव्हा आपण बटाटे टाकतो त्यानंतर मॅगी मसाला आणि मॅगी टाकतो ना, तर ह्या बटाट्यांना खूप छान फ्लेवर येतो. छान क्रिस्पी असे आपण फ्रेंच फ्राईज करतो ना, त्या प्रकारे हे आपल्याला बटाटे आहेत ना फ्राय करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बारीक गॅसवर ही सगळी प्रोसिजर करायची आहे. हे फ्राय करून घ्यायचे, खूप असे मस्त क्रिस्पी झाले पाहिजे. हे बघू शकता आपले बटाटे मस्त गोल्डन ब्राऊन झाले. आता आपण यामध्ये कांदा घालणार आहोत. कांदा घातल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि हे कांदा मस्त असा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा बटाटा आपल्याला, आता माझ्या घरात ह्याच भाज्या होत्या, मी त्याच ह्याच्यामध्ये टाकल्या आहेत. तुम्ही जर ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकणार असाल तर माझ्या घरात आज भाज्याच नव्हत्या, कुठल्याच भाज्या नव्हत्या, म्हणूनच हा मॅगीचा प्लॅन बनवला. पण जर तुमच्याकडे गाजर, बीन्स, कॅप्सिकम ह्या सगळ्या भाज्या असतील तर तुम्ही ह्या स्टेजला ह्याच्यामध्ये बारीक चिरून ऍड करू शकता, जेणेकरून ते ह्या फोडणी बरोबर परतल्या जातील. कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की आपल्याला टोमॅटो घालायचा. टोमॅटो टाकल्यानंतर कांदा, बटाटा आणि टोमॅटो व्यवस्थित एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून हे छानपैकी सोते होईल आणि काहीच कच्चं लागणार नाही. 1 मिनिटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण काढल्यानंतर हे पुन्हा एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली चिटकणार नाही. आता यामध्ये ना आपण थोडीशी हळद घालणार आहोत, थोडीशी हळद, जेणेकरून आपला जो कांदा बटाटा आहे ना त्याला रंग येण्यासाठी. त्यानंतर चिली फ्लेक्स आहे, थोडंसं चिली फ्लेक्स टाकूया. चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता. आता आपण ह्यामध्ये मीठ घालणार आहोत. मॅगीच्या मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं, त्यामुळे मीठ आपण बघूनच घालायचंय,
जेणेकरून ते फक्त आपल्या भाज्यांपुरतं आणि फोडणीपुरतंच असेल एवढंच मीठ घालायचंय. मीठ घातल्यावर पुन्हा एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपला हा मसाला पूर्णपणे रेडी झालेला आहे, पूर्ण शिजलेला आहे. हे कॉर्न आपण ऑलरेडी बॉईल केलेले आहेत, त्यामुळे ह्याला काही जास्त वेळ लागणार नाही. फक्त एकदा दोनदा असं हलवून घ्यायचं आणि हा आपला मिक्स झालेला आहे. आता हे जे मसाले आहेत मॅगीचे, मॅगी सोबत आलेले, हे आपण ह्यामध्ये टाकणार आहोत. या मसाल्याच्या पॅकेट्स बरोबर मॅगी मसाला आहे मॅजिक, हे जे 5 रुपयावालं पॅकेट असतं ना, ते एक पॅकेट तुम्ही ॲड केलं तर मॅगी अजून चटपटीत आणि थोडीशी चटकेदार म्हणजे झणझणीत होते. कारण मॅगी मसाला 5 रुपयावालं पॅकेट टाकल्यानंतर ह्याची चव अजून स्ट्रॉंग होते. इकडे आपण थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे मसाला मिक्स होण्यासाठी. आता आपलं हे मॅगीचं बॅटर म्हणजे मॅगीचा मसाला हा रेडी आहे. आता आपण ह्यात टाकूया. आता ही जी बॉईल केलेली मॅगी आहे शिजवलेली, ती आपण ह्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. आता आपल्याला ही शिजवलेली मॅगी म्हणजे बॉईल मॅगी व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, एकजीव करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी 2 चमच्यांनी पण ही हलवून मिक्स करू शकते, पण आता मी एकच चमचा घेतला आहे. नाहीतर तुम्ही दोन्ही हातात 2 चमचे घेऊन ही व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पटापट ही प्रोसिजर करायची आहे. तर आपण हे मिक्स करून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता मी छानपैकी अशी मिक्स केलेली आहे. त्यानंतर आता आहे ना, आपण हे चीज आहे ते चीज आपण ह्याच्यामध्ये किसून टाकणार आहोत. जर तुम्हाला चीज आवडत असेल ना, तर जास्तीत जास्त चीज ह्याच्यात टाकायचं. आता मी या 2 पॅकेटमध्ये एकच चीजचं क्यूब टाकलं, कारण माझ्याकडे एकच होतं. चीज बटर अशा वस्तू फ्रीजमध्ये ठेवल्या ना की मुलं अजिबात ठेवत नाही. मेयोनीजसुद्धा मी शोधत होती, ते सुद्धा मला सापडलं नाही. मग चीज संपलं होतं. नाहीतर आहे ना, तुम्ही 2 पॅकेटला 2 चीजचे क्यूब असे किसून टाकायचे, त्यामुळे चव अजून छान लागते. चीज टाकून झाल्यावर ही बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकणार आहोत. खूप छान दिसतं आणि खूप छान फ्लेवरसुद्धा येतो ह्या गोष्टीमुळे. फक्त 1 मिनिटासाठी झाकण ठेवूया. आणि आता मी तुम्हाला झाकण काढून दाखवते. आपली मॅगी रेडी आहे. हे मी आता गॅस बंद करते. ठीक आहे, गॅस बंद केला आणि आपली मॅगी रेडी आहे. तर तुम्ही आता ह्याचा फायनल लुक बघा. तर बघा, तयार आहे आपली चीज कॉर्न व्हेजिटेबल मॅगी. आहे की नाही टेस्टी, झटपट, युनिक आणि डिफरंट रेसिपी. तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का नाही ही मॅगी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर गरम गरम मॅगी आहे, मी पहिले ट्रान्सफर करून घेते आणि मग या गरम गरम मॅगी आम्ही सर्व मिळून खाणार आहोत. तर चला आपण याला बाउलमध्ये ट्रान्सफर करूया. तर आता ही मॅगी मी ट्रान्सफर करते. बघूनच एवढं छान वाटतंय ना की एवढी मस्त कलरफुल अशी मॅगी दिसतीये. नेमके माझ्याकडे मटार नाहीयेत, नाही तर मटार टाकल्यावर पण खूप छान लागते. मॅगी बघूनच तोंडाला पाणी सुटलंय. असं वाटतंय कधी खाते मी मॅगी. मुलं अजून मागे लाईनीमध्ये उभे आहेत प्लेट्स घेऊन, मम्मी मॅगी दे. पूर्ण घरभर मस्त मॅगीचा सुहास पसरलेला आहे. मी गॅरंटी देते तुम्हाला, ही मॅगी जर तुम्ही बनवली ना तर तुमची नक्कीच फेवरेट होणार आहे ही मॅगी. ह्याआधी तुम्ही मॅगीची अशी रेसिपी बनवलेली का मला कमेंट करून सांगा. मी दाखवलेली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट करून सांगा. म्हणजे मला पण कळेल की माझे जे व्हिडिओ मी यूट्यूबवर वगैरे फेसबुकवर जिथे जिथे टाकते ते माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोचलेले आहेत. तर बघू शकता तुम्ही, बाउलमध्ये काढल्यानंतर मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. त्यानंतर थोडंसं अजून चीज आहे ते मी असं किसून टाकलेलं आहे, कारण आता मी ही प्लेट घेऊन जाणार आहे बाहेर आणि ह्यातूनच मुलांना आणि आम्ही मॅगी खाणार आहोत. तर तयार आहे आपली ही मस्तपैकी चीज कॉर्न व्हेजिटेबल मॅगी. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
आणि मला खूप खूप सपोर्ट करा. मला सपोर्ट करायला अजिबात मागे पुढे बघू नका, कारण लाईक आणि सबस्क्राईब फ्री आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया द्यावा लागत नाही. तर दिलखुलासपणे लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा, जेणेकरून मी माझ्या चॅनलवर ज्या ज्या रोज नवनवीन रेसिपी टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझी हे रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना, फॅमिलीला शेअर करा आणि एकदा नक्की ट्राय करा ही मॅगी. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय ते पण कमेंट करून सांगा. तर तयार आहे आपली चीज कॉर्न व्हेजिटेबल मॅगी. तर या तुम्ही पण मॅगी खायला आणि तुम्ही घरीसुद्धा बनवून बघा ही मॅगी. चला मग उद्या भेटूया नवीन रेसिपी. तोपर्यंत बाय.